मराठवाड्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीचा प्रचंड मोठा तडाखा बसला। 15 लाख हेक्टर पिकं तर 700 गावांना पावसाचं मोठं नुकसान सहन करावं लागलं। अतिवृष्टीच्या या जोरदार तडाख्यामुळे 32 मंडळांमध्ये तुफान पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं। परिणामी गावं आणि शहरं यांमधलं जनजीवन विस्कळीत झालंय। मराठवाड्यात अतिवृष्टीचा प्रचंड तडाखा। अंदाजे 15 लाख हेक्टर पिकांना मोठा फटका। 700 गावांमध्ये झालं मोठं नुकसान। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं शेतकरी त्रासले, कारण पिकांवर चिखल बसून पिकांचं मोठं नुकसान झालंय। 2 दिवसात एकूण 15,543 हेक्टरवरील पिकांचा अक्षरशः चिखल झालाय। जिल्हा प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम जोरात सुरू केलंय। आतापर्यंत 93% पंचनामे पूर्ण झाल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलंय। आज आम्ही छोटे अल्पभूधारक शेतकरी असून या शेतकऱ्यांचं एवढं भयानक नुकसान बियाणं घेता वेळेस आम्हाला खूप काही महाग मिळतोय। आमचं एक आग्रहाची विनंती आहे सरकारला की आम्हाला या पिकासाठी शेतकऱ्यासाठी न्याय द्यावा अशी आमची सर्वांना आग्रहाची विनंती आहे। अक्षरशः पावसाखाली हे मातीमोल झालेले। आम्ही रात्रीच्या 2 वाजल्यापासून पाऊस उघडायची वाट बघतोय आणि सकाळी आम्ही सगळे शेतकरी इथं बघण्यासाठी आलो, तर अक्षरशः सगळं पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेले। मायबाप शासनानं तात्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी ही अपेक्षा आहे शासनाला। मराठवाड्यामध्ये सरासरी 17.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 37.1 मिलीमीटर, धाराशिवमध्ये 28.2 मिलीमीटर, परभणीत 24.8 मिलीमीटर तर लातूरमध्ये 24.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या पावसानं जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। मराठवाड्यात सरासरी पाऊस वर्षभरात 679 मिलीमीटर असताना केवळ अतिवृष्टीतच 676 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे इतर महिन्यांचा पाऊस दुर्लक्षित राहून अत्यंत अल्प प्रमाणात पावसाची नोंद झालेली आहे। या मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं अतिवृष्टी झालेली आहे, कोणत्याही कलेक्टरनी विभागीय आयुक्तांनी पंचनाम्याचे आदेश दिलेले नाही। मदतीचं कार्य युद्ध स्तरावर चालू नये, परंतु मला असं वाटतं की या शेतकऱ्यांपर्यंत, सर्वसामान्य माणसापर्यंत कोणतीही मदत हे सरकार पोहोचवत नाही। हजारो जनावरं दगावली, शेकडो माणसाचे बळी गेले। अशा पद्धतीनं मराठवाड्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठवाड्यामध्ये या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे ओला दुष्काळामध्ये शेतकऱ्याला प्रति हेक्टर 10 लाख रुपये देण्यात यावे। शेतकऱ्यांचं नुकसान अतिशय मोठं आहे। बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विशेषतः जास्त नुकसान झालंय। अतिवृष्टीनं बीड जिल्ह्यात 15 मंडळं, लातूरमध्ये 4, धाराशिवमध्ये 7, परभणीमध्ये 4 आणि हिंगोलीमध्ये 2 मंडळांमध्ये 65 मिलीमीटर पेक्षा अधिकचा पाऊस झालाय। मराठवाड्यात 99% पाऊस तर 4 जिल्ह्यांमध्ये 100% पाऊस झालाय। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं पाणी निचरा व्यवस्था सुधारण्याचा आग्रह धरलेला आहे। पिकांचं आणि माणसांचं रक्षण करण्यासाठी मदत केंद्र उभारली जात आहेत। स्थानिक प्रशासन अत्यंत सतर्कतेनं परिस्थितीचं व्यवस्थापन करत आहे। शेतकरी आणि नागरिकांना सूचित केलं जातंय की आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी। जे पाण्याचा प्रवाह आहे, जे काही नद्या आहेत त्या पूर्णपणे गच्च भरल्या कारणानं गावांचा संपर्कही तुटलेला आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये पडलेल्या या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालंय। मराठवाड्यात पडलेला पाऊस हा शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी कुठेतरी त्रासदायक ठरलेला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।